RRB NTPCची जी जाहिरात आहे ती जुलै महिन्यामध्ये येणार आहे। या जाहिरातीद्वारे क्लार्क कम टायपिस्ट, TC, TT तसेच स्टेशन मास्टर अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत। ही जी पदे आहेत ह्या पदामधील काही पदांसाठी बेसिक क्वालिफिकेशन 12वी असणार आहे, तर काही पदांसाठी बेसिक क्वालिफिकेशन जे असणार आहे ते पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असणार आहे। ही परीक्षा 4 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पा जो असणार आहे तो CBT1, दुसरा टप्पा CBT2, त्यानंतर स्किल टेस्ट आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। यातील पहिले जे 2 टप्पे आहेत CBT1 आणि CBT2 यांच्यासाठी अभ्यासक्रम जो आहे तो सारखा आहे। जरी अभ्यासक्रम सारखा असला तरी सुद्धा प्रश्न विचारण्याची पातळी जी असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे। या अभ्यासक्रमामध्ये 3 घटक असणार आहेत: गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य जागरूकता। यातील जे CBT1 जे होणार आहे त्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत, तर CBT2 मध्ये 120 प्रश्न असणार आहेत। CBT1 मध्ये जे 100 प्रश्न असणार आहेत त्यात गणित 30 मार्क, बुद्धिमत्ता 30 मार्क तसेच सामान्य जागरूकता जे असणार आहे ते 40 मार्क्सना असणार आहे। तर CBT2 जी होणार आहे त्यामध्ये गणित 35 मार्क, बुद्धिमत्ता 35 मार्क आणि सामान्य जागरूकता 50 मार्क असणार आहे। अशा पद्धतीनं या 2 CBT1 आणि CBT2 त्या दोघांमध्ये फरक असणार आहे। ही जी परीक्षा होणार आहे ती मराठीत होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही मोठी सुवर्ण संधी असणार आहे। धन्यवाद।